नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली आणि अर्जुन दोघंही बेडरूम मध्ये आहेत. तेव्हा सायली विचार करत असते. तिला आठवत असतं प्रतिमाचा व्हिडिओ कॉल आलेला असतो आणि प्रतिमा म्हणत असते की अगं सायली, उद्या येशील का तू? मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा कल्पनाने सांगितलेलं असतं की मी सायली आणि अर्जुनला घराच्या बाहेर पाठवत नाहीये. सध्या त्यांच्या बाबतीत मला रिस्क वाटते, म्हणून हा निर्णय मी घेतलेला आहे. असं जेव्हा कल्पनाने सांगितलेलं असतं तेव्हा प्रतिमा स्वतः तयार होते आणि ठीक आहे म्हणते. पण इकडे आता सायलीच्या डोक्यातून काही विचार जात नसतात. सायली रूममध्येच फेऱ्या मारत असते आणि तिच्या डोक्यातली विचारांची शृंखला चालूच असते. त्याच वेळी तिला आठवत असतं जेव्हा ती एकदा प्रतिमाला भेटायला गेली होती, पण ऑलरेडी तिथं प्रिया गेली होती. म्हणजे जेव्हा घराच्या चाव्यांवरून जे काही भांडण झालं होतं त्यावेळची गोष्ट आहे. मग तिथं गेल्यानंतर प्रियाच्या बाबतीत आणि प्रतिमा आणि सायली ह्या दोघीही बोलत असतात. तेव्हा प्रतिमा तिला सांगत असते की काही झालं तरीही मला ना वाटतच नाहीये की ती माझी मुलगी आहे किंवा तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये. या सगळ्या गोष्टी प्रतिमा सायलीला सांगत होती. आता हे सगळं सायलीला आठवत असतं. सायली विचार करत असते की हे काय आहे, नक्की या सगळ्याचा अर्थ काय आहे. आणि तन्वी म्हणजे प्रिया ही जी आहे ती तन्वी नाहीये हे तर सायलीला माहितीच आहे. पण या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने सुरू झालेल्या असतात त्यावरून मात्र सायली आता विचार करत असते. आणि प्रियाने आजपर्यंत जे काही कांड केलेले आहेत, प्रियाने आजपर्यंत जी काही कारस्थानं केलेली आहेत, त्या सगळ्या कारस्थानांच्या बाबतीत आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे की प्रिया कशी आहे आणि काय करू शकते. आता सायली विचार करत असते की हे सगळं मी प्रतिमा त्यांना कसं सांगणार आहे, त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी मी कशा पोहोचवणार, हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की सायली, काय करणार आहे, झोपणार आहेस का तुला वेळ लागणार आहे, असं अर्जुन विचारत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की अहो थांबा हो जरा वेळ, माझ्या डोक्यात विचार चालू आहेत ना, मला डिस्टर्ब नका करू तुम्ही, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की काय झालं नक्की, कसले विचार चालू आहेत. ती म्हणते थांबा थोडा वेळ सांगते. असं ती सगळ्यांच्या समोर तिथं अर्जुनला बोलते. अर्जुन म्हणतो नक्की काय होतंय, प्रॉब्लेम काय आहे हिचा, आणि ही अशा पद्धतीने का रिॲक्ट झाली आहे, म्हणून अर्जुन विचार करत असतो. तेव्हा अर्जुन विचारतो सायलीला काय झाले नक्की, तू कसला विचार करते. मग सायली सांगायला सुरुवात करते, मला प्रतिमात्यांचा फोन आलेला. बरोबर आहे, पण प्रतिमात्यांचा फोन अचानक का आलेला होता, तुमच्या लक्षात येते का? बघा ना, प्रतिमात्या अडचणीत आहेत. प्रतिमात्यांना मागही मी जेव्हा भेटले होते तेव्हा त्यांना असं वाटत होतं की ती त्यांची मुलगी नाहीये. पण मला ना आता प्रश्न पडलाय, जेव्हा ही गोष्ट त्यांना सांगायची वेळ येईल तेव्हा काय करता येईल. रविराज काका त्याचबरोबर प्रतिमात्या या दोघांनाही काय वाटेल, ही गरज खूप मोठी गोष्ट आहे हो. मला या गोष्टीची काळजी वाटते. आता मला कळतच नाहीये की काय करायचं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हे बघ, कसं आहे, सिनियरला तर ऑलरेडी माहिती आहे की तिच्याबद्दल काहीच वाटत नाही आणि प्रतिमात्याच्या बाबतीत पण तेच झालेलं आहे. तेव्हा सायली म्हणते बरोबर आहे तुमचं, पण अचानक प्रतिमात्यांनी आपल्याला बोलवलं होतं ना, याच्या मागं काहीतरी कारण असणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, उद्या आपण बघूया काय होतंय ते, उद्या अभिषेकाला पण जायचं आहे, ते झालं की आपण ठरवूया, असं अर्जुन सायलीला सांगत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते तुमचं बरोबर आहे, पटतंय मला सगळं, पण नक्की काय विचार चालू आहे ना तेच कळत नाहीये की गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत, असं अर्जुनचं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रियाचे जे काही नाटकं असतात, प्रिया जी काही वेगळ्या पद्धतीने विचार करत आहे, प्रियाचं जे काही चालू आहे त्यावरून सायली खरं तर खूप चिडलेली असते. सायलीला खूपच राग आलेला असतो. सायलीला ही गोष्टच पटत नसते की आजपर्यंत प्रियाने ज्या पद्धतीने ही सगळी कारस्थानं केलेली आहेत आणि प्रियाला आपण माफ केलेलं आहे. आता प्रियाच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागणार आहे. एकदा का DNA रिपोर्ट हातात आले की मग आपण सगळ्यांशी सगळं बोलायचं असं अर्जुन सांगत असतो. पण प्रेक्षकांनो, DNA रिपोर्ट यायला एवढा वेळ का लागतोय? याच्या आधी तर एका दिवसात DNA रिपोर्ट मिळायचे आणि आत्ताच एवढा वेळ का लागतोय? नक्की काय कारण आहे याच्या मागं? हा प्रश्न मात्र तसाच राहतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आता प्रतिमा पुन्हा आलेली असते, कारण कल्पनाने सांगितलेलं असतं की तूच इकडे ये, कारण मी सायली आणि अर्जुनला काही तिकडे पाठवत नाहीये. आता मात्र प्रतिमा तिथे येते आणि मग प्रतिमा जेव्हा आलेली आहे तेव्हा मात्र म्हणत असते की काय झालं, मला कळतच नाहीये. मग तिथे सगळेजण असतात. तेव्हा प्रताप त्याचबरोबर कल्पना त्याचबरोबर अश्विन सगळेजण तिथे आहेत. म्हणजे सायलीला जिन्यावरून प्रियाने ढकलले, तन्वीने ढकलले, ही गोष्ट जेव्हा ऐकली जाते तेव्हा मात्र प्रतिमात्या म्हणत असते कसे, मला माहिती आहे तन्वीच्या मनात सायलीबद्दल राग आहे, सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत,
पण गोष्टी इथपर्यंत जातील असं वाटलं नव्हतं. एवढा विचित्र विचार करेल ही मुलगी असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. हा विचार आता प्रतिमाच्या डोक्यात आलेला असतो आणि प्रतिमा म्हणत असते की नाही, मला ना कळतच नाहीये की नक्की काय चाललेलं आहे, हिच्या डोक्यात काय आहे आणि ही अशा पद्धतीने का वागते. त्याचबरोबर आता अस्मिताच्या बाबतीतही असं घडलंय. अस्मिताच्या बाळाने काय बिघडवलं होतं तिचं? म्हणजे सायली आणि तिच्यामध्ये वाद होते हे सगळं मला मान्य आहे. पण अस्मिता तर तिची मैत्रीण होती ना. अस्मिता तर तिची साथ द्यायची प्रत्येक वेळेस. मग अस्मिताच्या बाळाच्या बाबतीत का असं केलं तिने? हा प्रश्न जेव्हा प्रतापला पडलेला असतो तेव्हा प्रताप तिथे विचारतो आणि मग मात्र प्रतिमा म्हणत असते, मला कळतच नाहीये. कल्पना म्हणते, माझ्याच मुलाच्या नशिबी हे सगळं का आलंय? माझ्या मुलाला का त्रास सहन करायला लागतो एवढा? माझ्या मुलाने एवढ्या सगळ्या गोष्टी का केलेल्या आहेत? त्यालाच हे सगळं का सोसावं लागतंय? हा विचार कल्पनाच्या डोक्यात आलेला असतो. तेव्हा मात्र प्रतिमा हात जोडते आणि माफी मागू लागते. म्हणते, मला माफ कर. ही जी मुलगी सुभेदारांना उद्ध्वस्त करायला आलेली आहे ती आमच्या पोटी जन्माला आली आहे, ह्या गोष्टीचं खरंच मला वाईट वाटतं, असं इकडे प्रतिमा सांगत असते. आणि त्याचबरोबर कल्पना दूध उकळले म्हणून दुधाचं पातेलं खाली उतरवायला जाते आणि अचानक तिला धक्का लागतो आणि ते पातेलं सांडतं. तिने गरम पातेलं हाताने उचललेलं असतं. तिच्या हातांना चटकेही लागलेले असतात. सायली धावत येते. प्रतिमाला म्हणते, अहो हे सगळं करायची काय गरज होती आई, थांबा जरा, असं म्हणत आता मलम आणते. त्याचबरोबर थंड पाणी आणते आणि कल्पनाची काळजी घेऊ लागते. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात. प्रतिमा मात्र शांतपणे पाहत असते. सायली किती प्रेमाने ह्या सगळ्या गोष्टी करते हे प्रतिमा पाहत असते. त्याच वेळी सायली म्हणत असते की आई, कळतंय का हे कशाला एवढं सगळं करायचं होतं? मी येत होते ना, कशाला तुम्ही सांगा बरं एवढी घाई करायची गरज आहे, असं म्हणत सायली बोलत असते. त्याच वेळी कल्पना म्हणत असते, अगं एवढं काही नाहीये, आता बाईच्या जातीला एवढे थोडेफार चटके तर लागणारच आहेत ना. सायली म्हणत असते, पण अहो मी तुम्हाला त्रास नको म्हणून मी सगळी कामं उरकून ठेवत असते, बघा ना किती भाजलंय ते. तो काय थोडा चटका आहे का? आणि थोडेफार चटके लागले पाहिजेत म्हणून काही या सगळ्या गोष्टी आपण सहन करायच्या का? गरज काय सांगा बरं, एवढं सगळं झालंय, असं म्हणत आता सायली बोलत असते. तेव्हा मात्र प्रतिमा तिच्याकडे पाहत असते. सायली किती प्रेमाने हे सगळं करते या गोष्टी प्रतिमाला खरं तर दिसत असतात. ती म्हणत असते की खरंच आज सायली जे काय करते ते जे प्रेम आहे ते खरं मुलीचं प्रेम आहे. खऱ्या आईवर जेवढी माया केली जाते तेवढीच माया सायली ते करत आहे, असं सगळं चाललेलं असतं. सायली म्हणत असते की आई सगळी कामं झालेली आहेत, आता कोणत्याही कामाला हात लावायचा नाही आणि तुम्ही त्रास करून घ्यायचा नाही, हे असं सायली ठणकावून सांगत असते. तेव्हा प्रतिमा मात्र पाहत असते. ती म्हणत असते की तन्वीला असं कधीच वाटत नाहीये, तन्वीला माझ्याबद्दल कोणत्याच गोष्टी वाटत नाही आणि आता का तन्वी माझ्याशी एवढं प्रेमाने वागायचं नाटक करत आहे? या सगळ्यामागे काय अर्थ आहे? इतक्या दिवसात ती कधीच माझ्याशी चांगलं वागलेली नाही आणि कालच ती एवढं प्रेमाने का वागलेली आहे? तिच्या वागण्याबद्दल माझ्या मनात शंकाच येत आहे. हा विचार आता इकडे प्रतिमाने केला. आता सायली जेव्हा कल्पनाशी ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते तेव्हा मात्र प्रताप सांगत असतो की कसं माहितीये का, कल्पनाला ना पूर्णाजीचा जेवढा धाक नाही ना तेवढा धाक सायलीचा आहे आणि कल्पना सायलीचं सगळं ऐकत असते. कारण कल्पनाला सासूरवास हा सायलीचाच आहे असं म्हणत चिडवत असतात. कारण सायलीने ठणकावून सांगितलेलं असतं कोणत्याही कामाला हात लावायचा नाही. मग अर्जुन म्हणत असतो की अगं सायली, तुला प्रतिमात्याला बोलायचंय ना, तुम्ही दोघी जणी वरती जा आणि आरामात बोलत बसा, मी मामाची काळजी घेतो इथे. मग आता अर्जुन सगळ्यांना नाश्ता वाढत असतो आणि म्हणत असतो, माझी बायको सांगून गेली ना कुठलंही काम करायचं नाहीये, त्यामुळं कुठलंही काम करायचं नाही, असं स्पष्टपणे सांगितलं जात असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच कल्पना आणि प्रतिमा दोघीही एकमेकींकडे पाहत असतात. रूममध्ये आल्यानंतर सायली प्रतिमाला विचारते की काय झालेलं प्रतिमात्या, तुम्ही कशाबद्दल हे सगळं बोलत होता, नक्की काय झालेलं होतं, असं सगळं विचारलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ती सांगत असते की अगं काल तन्वीचा मला फोन आलेला आणि तन्वी ना माझ्याशी खूपच चांगलं बोलत होती, मला जरा संशयास्पद वाटलेला आहे, म्हणजे मला तिच्या वागण्याचा अर्थच कळत नव्हता, असं इकडे प्रतिमा सांगत असते. तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की प्रिया एवढं प्रेमाने का बोलत होती. तेव्हा सायली विचारू लागते की काय बोलली ती. मग प्रतिमा सांगत असते की ती सांगत होती की मला स्वप्न पडलं आई, तू स्वप्नात आली, तू माझ्यापासून दूर जाते असं मला वाटत होतं. तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की नक्की काय झालेलं आहे, म्हणजे प्रियाला घरातनं बाहेर काढलेलं आहे आणि आता प्रिया माहेरपणासाठी प्रतिमात्यांकडे जायचं आहे आणि प्रतिमात्यांचा वापर करून या घरात घुसण्याचा पुन्हा प्रयत्न करणार आहे, ही गोष्ट सायलीच्या लक्षात आलेली असते.
तेव्हा प्रतिमाला सायली स्पष्टपणे सांगते की बरोबर आहे तुमचं. प्रतिमा म्हणते की मला कळतच नाहीये की मी माझ्या मुलीच्या प्रेमावर संशय घेते की काय, अशी भीती माझ्या मनात वाटायला लागलेली आहे. मला नक्की कळत नाहीये की त्याबद्दल मी काय विचार करते. तो विचार चुकीचा तर करत नाहीये ना. या सगळ्या गोष्टी माझ्या मनात चालू आहेत, असं इकडे प्रतिमा सांगत असते. आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते की नाही प्रतिमात्या, थांबा जरा वेळ, आपण हे सगळं सॉल्व्ह करूया. असं जेव्हा सायली बोलते तेव्हा मात्र प्रतिमा विचार करायला लागते की नक्की काय झालेलं आहे. मग सायलीने आता सखीला फोन केलेला असतो आणि सायली सखीला म्हणत असते की हे सगळं जे काय आहे ना तुला माहितीच आहे. थांब, मी जानकीला पण कॉन्फरन्सला घेते. मग जानकीलाही कॉन्फरन्सला घेते, कारण प्रतिमाच्या समोर प्रिया जे नाटक करते ते सत्य आणायचं असतं, कारण प्रतिमाला स्वतःला गिल्ट येते. म्हणून सायलीनं हा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा सायली म्हणते की अगं तुम्हाला माहिती आहे ना प्रियाने काय काय केले, ह्या सगळ्या गोष्टी तर तुमच्या लक्षात आलेल्याच आहेत. तर आता मला ना एक तुमची मदत हवी आहे आणि त्याचबरोबर मला ह्या गोष्टींसाठी मदत कराल का. तेव्हा जानकी म्हणते अगं तू माझ्यासाठी एवढं सगळं केलंय, मी का तुझ्यासाठी मदत करायला येणार नाहीये, मी नक्की येईल तुझी मदत कराल. इकडे सचिनने अस्मिताला फोन केलेला असतं. अस्मिता बाळाला घेऊन बसलेली असते. सचिन अस्मिताला सांगतोय की मला यायला ना आज थोडा उशीर होणार आहे. अस्मिता म्हणते की काय झालंय नक्की, कशामुळे. तेव्हा तो सांगतो की थोडं काम आहे. अस्मिता मात्र तुटक तुटकच बोलत असते. आणि तेव्हा मात्र अस्मिता जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा सचिन म्हणतो काय झालं, बाळ काय करतंय. त्यावरती अस्मिताचं एकच म्हणणं असतं की बाळ आता झोपलेलं आहे, आता थोड्या वेळाने उठून आणि खेळायला लागेल. त्याच वेळी साक्षी तिथे आलेली असते आणि म्हणत असते आज खरंच तू जबरदस्त असा प्लॅन केलेला होता आणि त्या प्लॅननुसार ज्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मात्र इकडे हे सगळं ऐकता क्षणी अस्मिताच्या लक्षात येतं की साक्षी बोलते. हा तर साक्षीचा आवाज आहे, म्हणजे सचिन साक्षी सोबत आहे. पुन्हा अस्मिताच्या लक्षात येतं की आपल्याला पुन्हा फसवलं जाते. इकडे सचिन मात्र साक्षीला शांत करत असतो आणि अस्मिताला विचारत असतो की काय झालं, तू मला विचारणार नाही, तू माझ्यावर रागवणार नाहीये. तेव्हा अस्मिता म्हणते अरे काम आहे ना तुझं, त्यामुळे तुला उशीर होणार आहे. खरं तर अस्मिताला सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि अस्मिता शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी हँडल करत असते. अस्मिता फोन ठेवते आणि म्हणते बाळ उठले, मला बाळाला घ्यायचं आहे. त्याचबरोबर इकडे मात्र कल्पना तिथे येते आणि कल्पना विचारू लागते काय झालं. तेव्हा अस्मिता रडत असते. तेव्हा ती म्हणते की एक एक रंग सचिनचा माझ्या समोर उलगडत चाललेला आहे आणि मला कळतंय की ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत आणि कशा पद्धतीने झालेल्या आहेत. हे ऐकल्यामुळं इकडे अस्मिता म्हणते की फक्त मी शांत राहते, एक दिवस असा येणार आहे की मी त्या वेळेची वाट बघते, माझा निर्णय फायनल झालेला असेल. मग ती म्हणते की मी आता आराम करते, असं म्हणत ती कल्पनाला सांगते. म्हणजे अस्मिता सुद्धा आता मंदिरात येणार नसते. मग कल्पना बाहेर येते, सगळ्यांना विचारते चला. अश्विन म्हणतो की मम्मा मी पण नाही येणार आहे ग, मला थोडंसं थकल्यासारखं वाटतं, मी पण आराम करतो. त्याच वेळी अर्जुन सायली सुद्धा आवरून आलेले असतात आणि अर्जुन सायली म्हणतात की चालेल. मग प्रतिमात म्हणते की नाही मलाही थोडासा त्रास होतोय, मीही येत नाहीये. तेव्हा सायली म्हणते की हो बरोबर आहे प्रतिमात, ते मग म्हणून तर तुम्ही मगाशी चहाही घेतलेला नाहीये. म्हणजे सायलीचाच प्लॅन आहे की इकडे जेव्हा सगळ्या ह्या गोष्टी घडणार आहेत त्यावेळेस प्रतिमाला घरी ठेवायचं, आपण सगळेजण जायचं आणि प्रतिमाला घरी ठेवायचं, कारण तिने सखी आणि त्याचबरोबर जानकी बरोबर प्लॅन केलेला आहे. त्या पद्धतीने आता सगळं सायलीचं प्लॅनिंग सुरू झालेलं असतं. मग तेव्हा प्रतिमाला सांगतात की ठीक आहे. मग प्रिया येते. प्रिया आल्यानंतर आता बोलायची सुरुवात झालेली असते. प्रिया म्हणत असते की मला ना काही गोष्टी बोलायच्या आहेत आणि ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं असतं तेव्हा मात्र प्रिया म्हणते तुम्ही कुठं बाहेर चाललाय का. तेव्हा कल्पना म्हणते की चला, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही तुला कुठल्या गोष्टींची उत्तरं द्यायला बांधील नाहीये. तेव्हा अश्विन म्हणतो की मामा चल मीही येतोय, कारण अश्विनला घरी थांबायची इच्छा नाहीये, कारण प्रिया येऊन त्याचं डोकं खाणार आहे ही गोष्ट चांगलीच माहिती आहे. आणि म्हणूनच अश्विन म्हणत असतो की मीही येतोय आणि अश्विन त्याचबरोबर सायली आता सगळेजण निघालेले असतात. इकडे सायली प्रियाकडे पाहत असते. प्रियाची नाटकं सायलीच्या चांगलीच लक्षात आलेली असतात आणि मग प्रिया जाताना सांगते की एक गोष्ट लक्षात ठेव, प्रतिमा त्या घरी आहेत, त्यांना कोणत्याही पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, असं सायलीने आता प्रियाला ठणकावून सांगितलेलं आहे. इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की जानकी त्याचबरोबर सखी दोघीही ओरडत असतात. अगं प्रिया प्रिया बघितलंस का, रूम मध्ये आग लागली, तुझी आई अडकली तिथं, तुला कळत नाहीये का, तुला काही वाटत नाहीये का, असं म्हणत प्रियाला बोलत असतात. तेव्हा प्रिया म्हणते आग लागली, त्या आगीमध्ये माझी आई आहे, पण मला माझ्या जीवाची काळजी नाहीये का, माझा जीव ही माझ्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे, मी तिला वाचवायला गेले तर मी अडकणार नाही का, असं इकडे प्रिया बोलत असते. आणि त्याच वेळेस जानकी त्याचबरोबर
सखी दोघी ओरडून सांगत असतात आणि आतून प्रतिमा जेव्हा हे सगळं ऐकते तेव्हा मात्र तिला धक्का बसतो. कारण ही मुलगी एवढ्या खालच्या थराला जाईल हा विचारही प्रतिमाने केला नव्हता आणि या पद्धतीने प्रिया बोललेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एक रिंगण केलेलं आहे, त्याला आग लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रिया अडकलेली आहे आणि सगळं सुभेदार कुटुंब त्या रिंगणाच्या भोवती आहे. तेव्हा सायली म्हणते, मगाशी प्रतिमात्यांना वाचवण्यासाठी तुला सांगितलं तर तू त्यावेळेस स्वतःचा विचार केला. आता तुला जेव्हा यामध्ये अडकलीस तेव्हा आता तुला कसं वाटतंय? म्हणून तर प्रत्येक वेळेस प्रतिमात्यांना तू आग 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 म्हणून भीती दाखवत होती आणि त्यांच्या मनातली भीती वाढत होती. हे सगळं तुझ्यामुळे होत होतं. आणि आता सगळ्यांच्या समोर सायलीने प्रियाचं आणखी एक सत्य आणलेलं आहे आणि प्रियाची वाट लावलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.